Hello everyone. So in this lecture we are going to see this detailed explanation of this poem If. Okay. So first of all, let's know about the who is the poet. Okay, and about them. Rudyard Kipling. Okay, so that is the name of poet. So in the period of 1865 to 1936. Okay. Then let's see, Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet and novelist. सो हे जे रुडियार्ड किपलिंग आहेत हे एक इंग्लिश जर्नलिस्ट आहेत. त्यानंतर शॉर्ट स्टोरी रायटर आहेत, म्हणजेच लहान लहान लघुकथा लेखक म्हणतो आपण. जर्नलिस्ट आहेत, ते पत्रकार आहेत. देन पोएटसुद्धा आहेत, कवी आहेत आणि नॉवेलिस्ट म्हणजे कादंबरीकार. त्यांनी बऱ्याच कादंबरीसुद्धा लिहिलेल्या आहेत. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम. सो UK मधले हे खूप सर्वात नोन असे पॉप्युलर असे रायटर आहेत, लेखक आहेत. देन इन बोथ प्रोज अँड वर्स इन द लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरी. ओके, म्हणजे सगळ्याच अगदी कथालेखनामध्ये किंवा कविता लेखनामध्ये, कवितांमध्ये. ओके, सो हे खूप फेमस होते. म्हणजे 1900च्या उत्तरार्धात, थोडक्यात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीस. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर लिटरेचर इन 1907 ॲट द एज ऑफ 42. 42व्या वर्षी त्यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळालेलं आहे 1907 या साली. ही वॉज फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राइज. ओके, सो हा नोबेल प्राइज मिळवणारे हे पहिले इंग्लिश रायटर आहेत. दिस पोएम डील्स विथ द ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. ओके, ही पोएम जी आहे ही एक वडील त्यांच्या मुलाला काही सल्ले किंवा ॲडवाइस देत आहेत, सांगत आहेत त्याविषयी. ओके, चला तर मग बघूयात. सो आय एम गोइंग टू रीड इट. सो हे व्यवस्थित ऐका आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते बघा. काही शब्द महत्त्वाचे आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. सी, इफ यू कॅन. ओके, लेट स्टार्ट. इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing theirs and blaming it on you. जर, कवी काय म्हणतात, जर तू, म्हणजे त्यांच्या मुलाला म्हणतात, तुझं जे हेड किंवा आपण असं म्हणू शिर असेल, डोकं. ओके, तू कीप युअर हेड म्हणजे शांत. कीप युअर हेड म्हणजे शांत ठेवलंस डोकं. व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. जेव्हा सगळेजण तुझ्याविषयी तुला ब्लेम करतायत, तुझ्याविषयी काहीतरी चुकीचं सांगतायत किंवा त्यांचं जे काय राग आहे. ओके, यात इथं कीप युअर हेडचा अर्थ काय, नॉट टू गेट अँग्री, राग येऊ न देणे. ओके, सो ते तुझ्याविषयी राग करतायत, तुला ब्लेम करतायत, तरीही तू काय करायचं किंवा तू काय करतोयस, तुझं जे काय डोकं आहे ते शांत ठेवतोयस. देन इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. जर तू तुझ्यावर स्वतःवर खूप विश्वास दाखवतोयस, जेव्हा बाकी सगळे जण तुझ्याविषयी शंका निर्माण करतात, तरीही बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू, तरीही तू त्यांच्या शंकांचा सुद्धा विचार करतोयस. ओके, मेक अलाउन्स फॉर देम म्हणजे थोडक्यात अलाउन्स विच मीन्स अलाउ, परमिट करणे. सो तू त्यांच्या शंकासुद्धा येऊन देतोयस, डाऊटिंगसुद्धा करून देतोयस त्यांना, आणि त्यांना त्याच्यावर विचारसुद्धा करतोयस. आणि हे सगळं करत असताना, ही लोक तुझ्याविषयी शंका निर्माण करत असताना तू स्वतःचा विश्वास ढळू देत नाहीयेस. देन if you can wait and not to be tired by waiting, if you can wait and not to be tired by waiting or being lied about, don't deal in lies. ओके, जेव्हा तू तुझ्याविषयी साधारणतः चुकीचं काहीतरी बोलतात, हिअर इट इज अ रिझन, बी लाईड अबाउट, फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर्स. तुझ्याविषयी बऱ्याच अफवा पसरवल्या जात आहेत, बरोबर, काहीतरी वाईट साईट सांगितलं जाते तुझ्याविषयी. ओके, तरीही तू वेट करतोयस, बरोबर, राग करत नाही आहेस, आणि हे जे तुला कंटाळा येत नाही, म्हणजे वाट बघण्यामध्ये किंवा योग्य वेळेची वाट बघण्यामध्ये तुला अजिबात कंटाळा येत नाही आहे. ओके, किंवा दुर्लक्ष करतोयस. सो तुझ्याविषयी बरेच लोक काही अफवा पसरवत आहेत, लाईड म्हणजे खोटं बोलत आहेत, लाईज वॉट, खोटं. ओके, चुकीचं बोलत आहेत. ठीक आहे, तू त्यांच्यावर साधारणतः काही राग करत नाही आहेस. ऑर बिंग हेटेड, डोंट गिव्ह अ वे टू हेटिंग, अँड एट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. ओके, किंवा ऑर बिंग हेटेड, किंवा तुझ्याविषयी खूप राग करतायत, डोंट गिव्ह अ वे टू हेटिंग, तू त्यांना अगदी त्यांच्याशी चांगलं वागतोयस तरी तुझ्याविषयी राग करतायत. देन बघा इथं आहे, डोंट, यू कॅन से डोंट गिव्ह अ हेटिंग, अलाव हॅट्रेड टू टेक कंट्रोल फॉर वन सेल्फ. सो तू त्यांच्याविषयी खूप चांगलं वागतोयस, अगदी पोलाइटली वागतोयस, तरी ते तुझा राग करतायस. अँड एट डोंट लुक टू गुड अँड नॉर टॉक टू वाईज, आणि तरीही तू खूप सज्जनसारखा वागतोयस, बरोबर, तरीही तू स्वतःला त्यांच्यासमोर अगदी खूप वेगळा आहे मी, किंवा मी खूप सज्जन आहे असं दाखवत नाही आहे, किंवा मी खूप ज्ञानी आहे, मी खूप वाईज पर्सन आहे, मी खूप सज्ञानी आहे, चांगला आहे, सज्जन आहे, असं त्यांच्यासमोर आविर्भावात राहत नाही आहेस. ओके, सो या स्टांजामध्ये आपल्याला काय समजते की बरीच लोक तुझ्याविषयी वाईट पसरवतील, तुझ्याविषयी डाऊट घेतील,
रागराग करतील, खोटं काहीतरी बोलतील, बरोबर, ह्या सगळ्यांना तू एका चांगल्या प्रकारे असं रिस्पॉन्स देतोय किंवा एक पोलाइटली त्यांच्याशी तू डील करतोय. नाव नेक्स्ट पॅसेज what poet want to say in this passage here. Okay. If you can dream and not make dreams your master, if you can think and not make thoughts your aim, जर तुझे स्वप्न आहेत, ठीक आहे, प्रत्येकाने स्वप्न बघितली पाहिजेत, पण त्या स्वप्नांच्या आहारी जाता कामा नये. ओके, काही वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्याला तर सपोज ॲक्टर बनायचं आहे, फोटोग्राफर बनायचं आहे, पण आपली परिस्थिती नसते, कंडिशन नसते, पण तुम्ही त्याचा विचार करत नाही. ओके, ठीक आहे, ते पण चांगलं आहे, पण आपल्या आईवडिलांचा सुद्धा विचार करायला हवा. त्यांना काय वाटतं, त्यांच्या काय इच्छा अपेक्षा आहेत, सो त्यांना त्यासुद्धा आपल्याला जगता आल्या पाहिजेत, बघता आल्या पाहिजेत. ओके, सो त्याप्रमाणे आपल्या स्वप्नांना तुमच्यावर तुम्ही हावी येऊन देऊ नका किंवा मास्टर होऊन देऊ नका, स्वप्नांच्या आहारी जाऊ नका. ओके, योग्य स्वप्न बघा आणि त्या दिशेनं योग्य वाटचाल सुरू करा. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. ओके, सो तुम्ही विचार करताय, तुमचे जे विचार आहेत, ओके, हेच तुमचं एम. आता एखादा चुकीचा विचार असेल तर तो जर एम झाला तर तुम्ही चुकीच्या मार्गाला जाल. ओके, सो त्यामुळे याविषयी सुद्धा काळजी घ्यायची. तुमचे गोल्स जरूर पाहिजेत, पण ते चांगल्या प्रकारे पाहिजेत. सगळ्या बाकी तुम्हाला एक गोल म्हणून एक लेसन होता, त्यामध्ये सगळं दिलेलं आहे तुम्हाला, तुमचे गोल्स कसे असायला हवेत ते. नेक्स्ट सी, इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. जर तुम्हाला खूप मोठा असा विजय मिळाला, विक्ट्री मिळाली, ट्रायम्फ म्हणजे विक्ट्री थोडक्यात, अँड डिझास्टर, आणि तुमच्यावर खूप मोठा असा घात झाला किंवा खूप मोठं संकट आलं, तरीही ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टींना, इम्पोस्टर विच मीन्स साधारणतः वेगवेगळ्या गोष्टी, अशा दोन टोकाच्या गोष्टी. ओके, सो अशा दोन्ही त्या गोष्टींना तुम्ही जस्ट सेम, समान न्यायानं बघताय, समान, आपण असं म्हणू की समान विचारानं जात आहे. ओके, तुम्हाला त्या गोष्टींमध्ये एवढं अप्रूप असं वाटत नाही किंवा एखाद्या डिझास्टरमध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटत नाही. ओके, तुम्ही न्यूट्रल आहात थोडक्यात. नेक्स्ट सी, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ you have spoken, twisted by knaves and to make a trap for fools. जर तुम्ही, इफ यू कॅन बिअर म्हणजे तुम्ही शक्य असेल, ओके, तुम्ही सहन करू शकत, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, तुम्ही जे बोललाय, सत्य बोललाय, ते ऐकण्याची तुम्ही क्षमता ठेवताय. ट्विस्टेड बाय नेव्ज म्हणजे साधारणतः असे डिसऑनेस्ट पीपल किंवा वाईट अशी लोक, ओके, कुत्सित मनाची लोक, जी तुमचं जे ट्रूथ आहे त्यांनी ते फिरवलं, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं मांडलं, तुमच्या शब्दाचा अनर्थ केला. ओके, सो टू मेक ट्रॅप फॉर फुल्स म्हणजे जे अडाणी लोक आहेत त्यांना फसवण्यासाठी. ओके, सो त्यांना फसवण्यासाठी ह्या लोकांनी, नेव्जनी म्हणजे ही जी वाईट लोक आहेत, वाईट विचाराची, यांनी काय केलं, तुमचं ट्रूथ फिरवलं. ओके, त्या शब्दाचा अनर्थ केला, शब्द बदलले असं म्हणून आपण थोडक्यात, चुकीचं काहीतरी सांगितलं, तर ते ऐकण्याची सुद्धा तुमची क्षमता आहे. ओके, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित पोलाइटली ऐकू शकता किंवा त्याला पोलाइटली रिॲक्ट करू शकता. देन ऑर वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू broken and stoop and build them with worn out tools. आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही बरंच कष्ट केलं, बरंच आयुष्य तुम्ही निर्माण केलं थोडक्यात, आणि हे आयुष्य तुम्ही तुटताना, ब्रोकन होताना, पडताना, काहीतरी संकट आल्यानंतर विस्कळताना, ओके, बघत असाल. ओके, त्यावेळी साधारणतः म्हणजे अगदीही साधारणतः पूर्ण तुमच्या आयुष्याची तिथं वाताहत झाली असेल, आणि जे तुम्ही स्वतः बनवलेलं आहे, कमवलेलं आहे, ओके, जे नाव कमवलेलं आहे, अशा वेळी तुम्ही ते बिल्डअप करताय. ओके, तुम्ही पुढे येऊन ते बिल्डअप करायची तयारी दाखवताय विथ वॉर्न आउट टूल्स. वॉर्न आउट टूल्स म्हणजे अगदी तुमच्याकडे काही नाही आहे त्यावेळी. इथं वॉर्न आउट टूल्स याचा अर्थ तुमच्याकडे काहीच नाही आहे, पैसा नाही आहे, नाव नाही आहे, प्रतिष्ठा नाही आहे, काय नाही, तरीसुद्धा तुमचं आयुष्य तुम्ही बिल्डअप करायचा प्रयत्न करत आहात. हे तुटलेलं जे तुम्हीच स्वतः बनवलेलं होतं. ओके, सो लेट्स सी मार्जिनल क्वेश्चन्स ऑर एनी वर्ड्स आर देअर. फर्स्ट, कीप वन्स हेड, दॅट इज नॉट टू गेट अँग्री, म्हणजे जर तुम्हाला तुमचं डोकं शांत ठेवणे याचा अर्थ. मेक अलाउन्स फॉर म्हणजे एखाद्याला परमिशन देणे, काहीतरी बोलण्यासाठी किंवा सांगण्यासाठी, डाऊट घेण्यासाठी. व्हॉट डज द पोएट कॉल पीपल हू ट्विस्ट द ट्रूथ सूट देम. ओके, तर जी अशी लोकांना पोएट काय म्हणतायत, जे काय करतात तर ट्विस्ट करतात, जे खरं आहे ते काय करतात, ट्विस्ट करतात. ओके, सो अशांना नेव्ज म्हणतात ना. ओके, नेव्ज, दे आर कॉल्ड एज दी नेव्ज. टू बी लाईड अबाउट म्हणजे एखाद्याविषयी खोटं बोलणे, खरी गोष्ट असेल ती चुकीच्या पद्धतीनं सांगणे किंवा एखाद्याविषयी वाईट सांगणे, अफवा पसरवणे. गिव्ह वे टू हेटिंग, एखाद्याला थोडक्यात आपण अलाउन्स देतो की बाबा ठीक आहे, तू राग करू शकतोस माझा, की काही वेळा काय होतं, आपण एखाद्या व्यक्तीवर रागवतो तर तो आपल्याला डबल त्याच्याही रिॲक्शन देतो. सो आपण असं कधी कधी म्हणतो की आता यांच्यावर रागवून उपयोग नाही, आपल्याला योग्य पद्धतीनं ट्रीट करत नाही. सो काही माणसं अशी असतात ज्यांच्यावर तुम्ही रागवलं तरी ते तुमच्याविषयी शांतच असतात. दॅट इज वॉट द गिव्ह वे टू हेटिंग. डोंट लुक गुड, सो नॉट टू बी परफेक्ट. डोंट लुक गुड म्हणजे तुम्ही खूप शहाणे आहात, खूप परफेक्ट आहात असं न वागणे.
टॉक टू वाईज म्हणजे साधारणतः शो अप करणं, खूपच मी हुशार आहे, टू वाईज. ओके. ट्रायम्फ दॅट इज विक्टरी, विजय. इम्पोस्टर दॅट वन हू डिसिव्ज अदर्स बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स. ओके. इम्पोस्टर म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी साधारणतः ह्या ज्या खोट्या गोष्टी आहेत. सो दॅट इज ट्रायम्फ आणि डिझास्टर जे म्हणतोय हे काय एवढं सिरियसली घ्यायच्या गोष्टी नाहीत असं कवी म्हणतात. विक्टरी असेल तरी त्याला एकाच न्यायाने बघायचं आणि एखादं संकट आलं तरी त्याला एकाच न्यायाने बघायचं. देन लेट्स सी नेव्ज विच मीन्स कनिंग ऑर डिसऑनेस्ट पीपल, असेच साधारणतः स्वार्थी किंवा समाजकंटक म्हणतो आपण. ओके. जे वाईट विचारानं चाललेले असतात अशी लोक. ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण असं म्हणतो की आपण त्याला एक गोष्ट सांगितलेली असते आणि तो व्यक्ती काहीतरी त्याच्या मनाचं काहीतरी ॲड करून तयार करून दुसऱ्याला सांगतो, कन्वे करतो. ओके. सो दिस इज द मार्जिनल क्वेश्चन्स और वर्ड्स. नाउ लेट्स सी the last stanza here. If you can talk with crowds and keep your virtue, or talk with kings nor lose the common touch. जर तुम्ही अनेकांच्यात मिसळत आहात, अनेकांच्यात बोलत आहात, बाय कीपिंग युअर व्हर्च्यू म्हणजे तुमचं जे मोरल आहे किंवा तुमचं जे गुडनेस आहे, हिअर इट इज अ कीप वन्स गुडनेस ऑर मोरल्स अंडर एनी कंडिशन. सो दुसऱ्याला वाईट ठरवत नाही तुम्ही. अशा सगळ्या लोकांच्यावर बोलताय तरीसुद्धा तुम्ही दुसऱ्यांचा विचार करताय. ऑर वॉक विथ किंग्स म्हणजे तुम्ही अगदी मोठ्या लोकांच्यात राहणीमान आहे तुमचं, बसताय उठताय त्यांच्यात, तरीही तुमचा कॉमन टच म्हणजे ही जी साधी लोकं आहेत बरोबर, ह्या लोकांवर तुम्ही तुमचा जो सहवास आहे तो विसरत नाही, त्यांच्या सोबत नेहमी राहताय. ओके. नेक्स्ट. इफ नायदर फोर्स nor loving friends can hurt you, if all men count with you but known too much. ओके. तर नायदर फोज नॉर लिव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट म्हणजे फोज म्हणजे तुमचे शत्रू किंवा तुमचे आवडते मित्र, शत्रू म्हणण्यापेक्षा लांबचे म्हणू आपण फोज म्हणजे. सो हे तुम्हाला त्रास देत नाही आहेत, हर्ट करत नाही, तुमच्याशी वाईट वागत नाही आहेत. देन इफ ऑल मेन काउंट विथ यू तुम्ही सगळ्यांबरोबर आहात, तुम्ही स्वतःला वेगळं असं काही वेगळं असं मानत नाही. ऑल मेन काउंट विथ यू बट नोन टू मच. ओके. पण खूपच नाही आहे तुम्ही असं दाखवत नाही तुम्ही. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन. ओके. सो साधारणतः तुमच्या आयुष्यातले जे काय अनफॉरगिव्हिंग मिनिट्स आहेत ओके ते तुम्ही भरू शकता विथ 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन. म्हणजे थोडक्यात तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या वेळेचा तुम्ही योग्य वापर करत आहात. तुम्ही हे जे सगळं जे आहे असं म्हणतो की नाही आपण वेळ जी असते ती थांबत नाही कोणासाठी, आपण ह्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. याचाच अर्थ तुम्ही या वेळेचा पूर्ण सदुपयोग करतोय प्रत्येक ह्याचा. वर्थ ऑफ डिस्टन्स रन्स म्हणजेच तुम्ही साधारणतः प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे करत आहात. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. हे सगळं तुम्ही केलं. हे फर्स्ट आपण स्टांजामध्ये जे बघितलं, देन सेकंड स्टांजामध्ये जे बघितलं ओके हे ठीक आहे, अँड दिस वन इन द लास्ट स्टांजा. सो हे सगळं तुम्ही फॉलो केलं तर देन युअर्स इज द अर्थ. ही पृथ्वी तुमचीच आहे आणि त्याच्यातलं सगळं तुमचं आहे. एव्हरीथिंग दॅट्स इन इट अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि हेच तुला एक चांगला पुरुष बनवण्यासाठी कारणीभूत आहे. ओके. किंवा हे खूपच आहे, तू याच सगळ्या कॅरेक्टरनं तू एक चांगला मनुष्य बनू शकतोस. माय सन. ओके. हे माझ्या मुला असं हे कवी त्यांच्या मुलाला इथं सांगत आहेत. ओके. सो बरंच काही चांगलं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा ह्या गोष्टींचा फॉलो करा. ओके. साधारणतः ह्या गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न करा. सो लेट्स सी द मार्जिनल क्वेश्चन्स. फर्स्ट सी वर्ड्स. कीप वन्स व्हर्च्यू म्हणजे साधारणतः एखाद्याचं तुमचा आत्मसन्मान म्हणू, त्यांचा आत्मसन्मान म्हणू, मोराल म्हणू न दुखवता जे काय करतो ते. देन लूज द कॉमन टच म्हणजेच काय तर साधारणतः जी कॉमन म्हणजे आपण त्याला सामान्य माणसं म्हणतो अशा लोकांबरोबर जो संपर्क आहे, सहवास आहे तो कमी करणे. सो इथं आपल्याला वाढवायचं आहे ॲक्च्युली. ओके. ह्याचा मिनिंग ते कमी करणे. काउंट विथ यू टू बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला इक्वली इम्पॉर्टंट आहेत, सगळीच माणसं तुम्हाला इक्वली इम्पॉर्टंट आहेत. ऑल मेन काउंट विथ यू तुम्ही त्यांच्यातच आहे. ओके. देन अनफॉरगिव्हिंग मिनिट म्हणजे काय तर प्रत्येक वेळ द टाईम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन. सो वेळ हा कोणासाठीच थांबत नाही. ओके. मी मगाशी सांगितलं तसं. देन 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स. सो मेक अ गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड. प्रत्येक वेळेचा सदुपयोग करणे थोडक्यात. टू बी अ मॅन म्हणजे टू बी अ ह्युमन बिंग, चांगला मनुष्य बनणे. ओके. सो दिस इज युअर पोएम. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दॅट पोएम. इफ देर इज एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम, यू कॅन आस्क इट इन अ कमेंट बॉक्स. ओके. और यू कॅन directly convey it in our WhatsApp group. Okay. Thank you.